नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत. ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे? डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीकमध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे. प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅच मध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. वेलकम स्टुडंट्स. आपली जे पीवायक्यूची जी सिरीज आहे आपली पॉलिटीची, त्यामध्ये जो आता आपण पेपर डिस्कस करतोय तो आहे 2021 चा. ओके, आपण 2025, 2024, 2023, 2022 ऑलरेडी डिस्कस झालेले आहे. आता आपण डिस्कस करणार आहे 2021 चा. ओके, यामध्ये सुद्धा आपले क्वेश्चन जसे आधीच्या पेपरमध्ये आपण पाहिले होते, काही क्वेश्चन्स आपले नॉलेज बेसिसवर होतील, काही आपले ट्रिक्स बेसिसवर डिस्कस होणार आहेत आणि काही एलिमिनेशन मेथड मध्ये सॉल्व्ह होणार आहेत. सो देर आर डिफरंट ट्रिक्स यू हॅव टू यूज आणि इन मोस्ट ऑफ द केसेस नॉलेजच तुम्हाला हेल्प करणार आहे. त्यामुळे कधीही पूर्ण ट्रिक्सवर डिपेंड राहायचं नाही. नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट डिस्कस की कसे क्वेश्चन आले होते, मग कोणते क्वेश्चन नॉलेज बेसिसवर जातात, कोणत्या स्टेटमेंटमध्ये ट्रिक्स लागू शकते, एलिमिनेशन मेथड कशी यूज होऊ शकते. लेट्स डिस्कस अबाउट दॅट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन हियर. ओके, so we adopted the parliamentary democracy based on the British model, but how does our model differ from that? आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपण कुठून घेतलेली आहे? ब्रिटिश मॉडेल वरून घेतलेली आहे. बट हाऊ डज आवर मॉडेल डिफर फ्रॉम दॅट मॉडेल? आपलं मॉडेल ब्रिटिश मॉडेल पेक्षा कसं वेगळं आहे? क्लिअर इथे तुम्हाला कंपॅरिझन विचारलेलं आहे. सो लेट्स टॉक अबाउट दिस. से as regard legislation, British parliament is supreme or sovereign, but in India power of parliament to legislate is limited. This is a true statement. ब्रिटन मध्ये जी पार्लमेंट असते ती सॉव्हरियन असते, म्हणजे पार्लमेंटला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. इंडियामध्ये पार्लमेंटचे पॉवर लिमिटेड असतात. फॉर एक्झाम्पल, पार्लमेंटनी बनवलेला लॉ प्रेसिडेंट नंतर ऍब्सोल्यूट वेटो वापरून रिजेक्ट पण करू शकतो, किंवा प्रेसिडेंटनी साईन दिल्यानंतर सुद्धा आपल्याला माहित आहे की
कोर्ट जे आहे एखादा लॉ खारिज करू शकते. सो पार्लमेंट पॉवर आर लिमिटेड इन इंडिया. फर्स्ट स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. देन इन इंडिया, matters related to the constitutionality of the amendment of the act of the parliament are referred to the constitution by the supreme court. या ठिकाणी म्हटलेलं आहे इंडियामध्ये एखादा जर समजा लॉ असेल, एखादा ऍक्ट असेल ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटची रिलेटेड काही तरतूद असेल, तर अशा मॅटरची जर तुम्हाला कोर्टामध्ये जर असे मॅटर्स गेले तर त्याच्यासाठी कोर्ट काय करते, कॉन्स्टिट्यूशन बेंच इस्टॅब्लिश करते. कॉमन सेन्सनी लक्षात येईल तुम्हाला की बाबा या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनलिटी ऑफ अमेंडमेंट बद्दल डिस्कस केलं जात आहे. या ठिकाणी जो बेंच सुप्रीम कोर्ट मध्ये बसवला तो कॉन्स्टिट्यूशन बेंच बसवला. सिमिलर दिसते आहे कॉन्स्टिट्युशनलिटी ऑफ अमेंडमेंट साठी कॉन्स्टिट्यूशन बेंचेस असणार आहे ना. कॉन्स्टिट्यूशन बेंच इज अ 5 जज बेंच इन अ सुप्रीम कोर्ट which decides or which looks into the matters with respect to the constitution. So second statement is right. Both the statements are correct here. C is the answer. 1 and 2 both statements are correct. Then second statement, with reference to the union government, consider the following statements. Okay, काय म्हटलेलं आहे, N. Gopal Swamy committee, Iyengar committee suggested that minister and the secretary be designated solely for the pursuing of the subject of administrative reforms and promoting it. या ठिकाणी एन गोपाल स्वामी अयंगार समितीचे रिकमेंडेशन दिलेलं आहे की द मिनिस्टर आणि सेक्रेटरी जे असतील they will work only with respect to the administrative reforms and promoting it. This is a wrong statement. Even if you don't know this statement, don't know anything about this committee, UPSC also know students don't know about this committee, but UPSC know ki if the student know the trick, the student can solve it. Because if you see this word anywhere solely, I already told you in our first lecture, don't forget to watch our 2025 PYQ discussion wala question paper. There I have told you the tricks. Only, solely, any, must, such words are there. In that case the statement is wrong. Here the word solely is there, this statement is wrong. Even if you don't know the statement, doesn't matter. In 1970, Department of Personnel was constituted on the recommendation of Administrative Reforms Commission 1996, and this was placed under the Prime Minister charge. This is also a wrong statement. Again 2025 वाला paper, that time discussion च्या आधी जे मी ट्रिक सांगितलं होतं, that time I have told you, anywhere suppose you find any kind of like a ministry, department or anything kept under any particular person, any department, ministry under any person, असं जर काही दिलेलं असेल, the statement is wrong. This particular thing is under this ministry, this particular thing under this department, this particular thing is under this authority, अशी कोणतीही स्टेटमेंट आलेली असेल ती स्टेटमेंट रॉंग असते. मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं. Here also it is talking about Department of Personnel is kept under the Prime Minister charge. Wrong statement. Trick is important. So both the statements जरी माहित नसेल, by the trick you understand कि both are the wrong statements here. D, neither 1 and 2 is the answer here. Tricks कधीही वापरायला कधीही त्या ठिकाणी हेजिटेशन ठेवायचं नाही. राईट टू प्रायव्हसी इज प्रोटेक्टेड अंडर विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अरे हा रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन नंतर पण एका टेस्ट मध्ये आपण डिस्कस केला, परंतु आपण रिव्हर्स जातोय. सो वी हॅव ऑलरेडी दिस क्वेश्चन इन वन ऑफ द टेस्ट. ओके, आय थिंक 2023 और 24 च्या टेस्ट मध्ये, 23 आय थिंक 2023 च्या टेस्ट मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. राईट टू प्रायव्हसी अंडर विच कॉन्स्टिट्यूशन, रिमेंबर इट इज अंडर 21, आर्टिकल 21. कॉमन सेन्स यूज करा. आर्टिकल 25 इट इज अबाउट the state cannot discriminate the person. Okay, then article 29, freedom of speech and expression, this is about the freedom. Article 29, this is regarding protection of culture, language and script. This is not with respect to any right to privacy. And at that time also I have told you those things which are not explicitly mentioned in the constitution. Okay, like right to privacy is not explicitly mentioned in the constitution or any provision of the fundamental right, then it comes under article 20, and right to life and personal liberty. So this comes under article 21. C is the answer here. Then this judgment is actually right to privacy put to Swamy judgment, 2018 judgment. I already told you in one of the previous lecture. Next statement, consider the following statement. In India, there is no law restricting the candidates from contesting
in one law election from 3 constituencies? See, we are not going to discuss this question. Why we are not going to discuss this question? असं का होतंय की मी फर्स्ट टाइम म्हणतो की आपण क्वेश्चन डिस्कस करणार, बिकॉज युपीएससी हॅज कॅन्सल्ड दिस क्वेश्चन लेटर. जी आन्सर की युपीएससीने दिली होती त्यामध्ये युपीएससीने हा क्वेश्चनचे आन्सर नाही दिलेलं. युपीएससीने हे नव्हतं दिलं बिकॉज देअर वॉज अ कन्फ्युजन विथ रिस्पेक्ट टू फॅक्च्युअल मिसकरेक्शन और अ कन्फ्युजन विथ रिस्पेक्ट टू दिस क्वेश्चन. दॅट्स वाय वी आर नॉट गोइंग टू डिस्कस दिस क्वेश्चन. ओके, हा ऍक्च्युअली एक्झाम मध्ये हा स्किप केलेला आहे. ओके, युपीएससीने स्किप केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, से इट्स बेटर फॉर युपीएससी एखादा क्वेश्चन स्किप करत असेल. याच पेपरमध्ये एक हिस्ट्रीचा क्वेश्चन सुद्धा स्किप झालेला आहे. एक हिस्ट्रीचा स्किप झाला होता, एक पॉलिटीचा स्किप झाला होता. पॉलिटीचा आणि हिस्ट्रीचा दुसरा होता. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, से राइट टू द सिटीज अग्रीड ह्युमन राइट. UN हॅबिटॅट मॉनिटर्स द कमिटमेंट मेड बाय इच कंट्री इन दिस रिगार्ड. ओके, आता राईट टू सिटी वगैरे असं काही दिलेलं नाहीये. इट्स जस्ट अ नॉर्मल स्टेटमेंट क्वेश्चन की राईट टू सिटी जे आहे ते एक नॉर्मल ह्युमन राईट आहे. ओके, आहे ना राईट, कोण निग्लेक्ट करते? दिस स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट, अ जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. ह्युमन राईट आहे बाबा. UN हॅबिटॅट मॉनिटर्स, UN हॅबिटॅट आहेच लोकांच्या राईट टू सिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. राईट टू सिटी गिव्स एव्हरी ऑक्युपंट ऑफ द सिटी राईट टू रिक्लेम पब्लिक स्पेसेस, पब्लिक पार्टिसिपेशन इन द सिटी. यस, राईट टू सिटी जे ऑक्युपंट्स असतात त्यांना हा राईट देते. राईट टू सिटी आहे ना तो, म्हणून राईट मिळतो की बाबा तुम्हाला सिटीमध्ये जे आहे पब्लिक स्पेस तुम्ही यूज करू शकतात, पब्लिक पार्टिसिपेशन सिटीमध्ये असू शकते, ते तुमचा राईटच आहे. ही स्टेटमेंट पण काही रॉंग नाहीये. ओके, राईट. राईट टू सिटी मीन्स दॅट स्टेट कॅन नॉट डिनाय एनी पब्लिक सर्व्हिस और फॅसिलिटी टू अनऑथोराइज्ड कॉलनीज इन इंडिया. दिस इज अ रॉंग. हे म्हणते की राईट टू सिटीचा अर्थ असा आहे की स्टेट जे आहे अनऑथोराइज जरी कॉलनी असतील, अनऑथोराइज इलिगल जरी कॉलनी असतील त्याला सुद्धा काढू शकत नाही. असं थोडी असते, काढते ना सरकार इलिगल असेल तर. अनऑथोराइज असेल तर नाही, ऑथोराइज असेल तर नाही काढू शकणार, अनऑथोराइज असेल तर काढू शकते. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग हियर. थर्ड स्टेटमेंट इज रॉंग. फर्स्ट टू आर करेक्ट. आन्सर इज सी 1 and 2. कॉमन सेन्सनी सॉल्व्ह करणारे क्वेश्चन असतात, कॉमन सेन्सनी सॉल्व्ह करायचे. चला नेक्स्ट. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. At the national level, which ministry is a nodal ministry with respect to what? For implementation of Scheduled Tribes and Other Tribes Dwellers Act 2006. बाबा, शेड्यूल्ड ट्राइब्स रिलेटेडचा जर ऍक्ट असेल तर त्याची इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी कोणाची असणार आहे? कोणी कॉमन सेन्स वापरून एखादा लहान मुलगा सुद्धा सांगेल मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सचीच रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ना ती. शेड्यूल्ड ट्राइबचा रिलेटेड ऍक्ट आहे तो, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच इम्प्लिमेंट करणार ना त्याला. कॉमन सेन्स ही गोष्ट आहे. दॅट्स वाय द आन्सर इज डी. बाकीचे ऑप्शन वाचण्याची गरज नाही, एवढा सिंपल तो क्वेश्चन होता. लहान मुलं सुद्धा त्याचे उत्तर देतील. देन काय पहा नेक्स्ट. अ लेजिस्लेशन विच कन्फर्स द एक्झिक्युटिव्ह और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी and unguided and uncontrolled discretionary power in matters of application of law violates which of the following articles of the constitution. या ठिकाणी म्हटलंय की समजा एखादा लॉ आहे, ओके, त्या लॉ मध्ये जर समजा एक्झिक्युटिव्ह किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज असतील, गव्हर्नमेंटचे मिनिस्टर्स किंवा ऑफिसर लोकांना अनकंट्रोल्ड पॉवर दिल्या जात आहे, मग त्यांनी कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या कोणत्या आर्टिकल मधले राइट्स व्हायलेट होत आहेत? आता पहा, आर्टिकल 44 व्हायलेट होत आहे का? आर्टिकल 44 विथ रिस्पेक्ट टू युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. आर्टिकल 28 हे रिलिजनच्या राईटच्या रिलेटेड आहे, त्याचा याचा काही संबंध नाही. आर्टिकल 32 हे सुप्रीम कोर्टचे अधिकाराच्या रिलेटेड आहे, फंडामेंटल आहे, त्याचा याचा काही संबंध नाही. आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी व्हायलेट होतच आहे. आणि क्वेश्चन मध्ये विचारलंच आहे की कोणता राईट व्हायलेट होत आहे? राईट टू इक्वॅलिटी व्हायलेट होत आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 14 का? कारण हा काय म्हणत आहे, फक्त अधिकार कोणाला? जे ऑफिसर आहे त्यांना अधिकार, जे पॉलिटिशियन्स आहे म्हणजे जे मिनिस्टर्स आहेत त्यांना अनलिमिटेड अधिकार, जनतेला नाही, फक्त काही लोकांना. राईट टू इक्वॅलिटी व्हायलेट झाली नाही या ठिकाणी. राईट टू इक्वॅलिटी व्हायलेट झाली, त्यामुळे आन्सर इज ए आर्टिकल 14. कारण आर्टिकल 14 मध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे. फंडामेंटल राईट मधले सगळे आर्टिकल्स तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सगळे आर्टिकल्स. हा एक असा चॅप्टर आहे ज्यातले सगळे आर्टिकल्स तुम्हाला माहित असणे कंपल्सरी आहे. त्यानंतर 8th क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इन इंडियन पॉलिटी इज अन इसेन्शियल फीचर
दॅट इंडिकेट दॅट इट इज अ फेडरल इन कॅरेक्टर. आता आपले जे फेडरलिझम आहे, फेडरलिझमचे 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फेडरलिझम चॅप्टर मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. किती आहेत? 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. 7 चे 7 माहित पाहिजे तुम्हाला, हे त्याच्या रिलेटेडच आहेत. फर्स्ट आपण पाहू, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी सेफगार्डेड. आलंय उत्तर तुमचं. आपल्या 7 ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. फर्स्ट स्टेटमेंटच आहे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरीची रिलेटेड, त्यामुळे आन्सर इज ए. तरी सुद्धा रेस्ट ऑफ द स्टेटमेंट वाचून घेऊ. द युनियन लेजिस्लेचर हॅज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द कॉन्स्टिट्युशनल युनिट. हे फीचर नाहीये. युनियन कॅबिनेट कॅन हॅव इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम रिजनल पार्टीज. हे सुद्धा फीचर नाहीये. फंडामेंटल राईट्स आर एन्फोर्सेबल बाय द कोर्ट ऑफ लॉ. हे सुद्धा फीचर नाहीये. फेडरलिझमच्या 7 फीचर्स पाठ करून जा. नसतील माहित आपल्या एकदा नोट्स पहा. नोट्स मध्ये 7 फीचर्स दिलेले आहेत. त्यातलं हे फीचर आहे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. दॅट्स वाय आन्सर इज ए. हे इथे कोणती ट्रिक नव्हती. हे नॉलेज बेस्ड आहे. तुम्हाला सिलेबसचं नॉलेजच पाहिजे या ठिकाणी. देन विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स द टर्म स्टेट. स्टेट या शब्दाचा अर्थ काय? स्टेट म्हणजे काय असते? स्टेट म्हणजे एक पॉलिटिकल बाउंड्री असते. लक्षात घ्या. ओके, इंडिया इज अ स्टेट बिकॉज त्याची एक बाउंड्री आहे. प्रॉपर इंडियाची एक बाउंड्री आहे. तर ती एक प्रॉपर डेफिनाइट बाउंड्री असते, इंडिपेंडंट बाउंड्री असते. आणि इंडिया इज अ स्टेट मीन्स इंडियाला एक स्पेसिफिक बाउंड्री आहे. ओके, फिजिकल बाउंड्री आहे. आणि इंडिया इंडिपेंडंट आहे फॉर टेकिंग ओन डिसिजन अँड फॉर्मिंग ओन गव्हर्नमेंट. हे स्टेट असते. आता ते आपल्याला पहिल्या स्टेटमेंट मध्येच हे दिसून येते. अ कम्युनिटी ऑफ ए पर्सन परमनंटली ऑक्युपाईंग अ डेफिनाइट टेरिटरी. लोक आहेत ज्यांनी डेफिनाइट टेरिटरी ऑक्युपाय केलेली आहे. बरोबर, इंडियन लोक आहेत त्यांनी इंडियाची एक डेफिनाइट टेरिटरी आहे ती ऑक्युपाय केलेली आहे. इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल कंट्रोल, पॉझेसिंग अ ऑर्गनाइज्ड गव्हर्नमेंट. ही पहिल्या स्टेटमेंट मध्येच पूर्ण स्टेटचा मिनिंग येतो की देअर इज अ सेक्शन ऑफ ए पॉप्युलेशन हॅव्हिंग अ प्रॉपर सेट बाउंड्री टेरिटरी which is independent and has a organized government. एक प्रॉपर लॉजिकल स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. दॅट्स वाय युअर आन्सर इज ए ओनली. बाकीचं तुम्हाला करण्याची गरजच नाहीये. ए इज युअर आन्सर. आन्सर इज ए. तुम्हाला ए मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. काही गोष्टी ज्या असतात थोडंसं लॉजिक वापरावं लागतं. नॉट नेसेसरी की तुम्ही स्टेटची डेफिनेशन एखाद्या पुस्तकात वाचलीच असेल किंवा कुठेतरी वाचलीच असेल. नॉट नेसेसरी. पण लॉजिक, स्टेट म्हणजे काय असणार आहे बाबा? एक पॉप्युलेशननी एक डेफिनेट टेरिटरीज ऑक्युपाय करायला पाहिजे, इंडिपेंडंट असायला पाहिजे, ऑर्गनाइज गव्हर्नमेंट असायला पाहिजे. एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ओके, चला त्यानंतर 10th क्वेश्चन. विथ रेफरन्स टू द इंडियन ज्युडिशरी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ज्युडिशरीचा क्वेश्चन आहे. पहा, any retired judge of Supreme Court can be called back to seat, act as a Supreme Court judge by the Chief Justice of India with the prior permission of the President of India. This is a correct statement. एखादा सुप्रीम कोर्टचा जज रिटायर जरी झाला तरी सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्रेसिडेंटच्या कन्सल्टेशननी एक त्या रिटायर्ड जजला पुन्हा बोलवू शकतो जज म्हणून काम करायला. हे आहे प्रोव्हिजन. सुप्रीम कोर्टचा चॅप्टर व्यवस्थित केला की ही प्रोव्हिजन रॉंग होत नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट हियर. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. ट्रिक्स प्रत्येक ठिकाणी नाही चालणार आहे तुमची. हायकोर्ट इन इंडिया हॅज द पॉवर टू रिव्ह्यू हिज ओन जजमेंट ऍज द सुप्रीम कोर्ट डज. हायकोर्टला सुद्धा आपली स्वतःची जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे का? आहे ना. तुम्हाला हायकोर्टची एखादी जजमेंट नाही आवडली तर तुम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल करू शकता की बाबा ही जजमेंट मला काही तुमची आवडलेली नाहीये, रिव्ह्यू करा. हायकोर्ट स्वतःची जजमेंट रिव्ह्यू करू शकतो. आधीच्या दिलेल्या जजमेंट पेक्षा वेगळी जजमेंट हायकोर्ट देऊ शकतो. हायकोर्ट हॅज पॉवर टू रिव्ह्यू ऍज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. जनरल लॉजिकल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे. माहीत जरी नसेल तरी कळते की असणारच आहे हायकोर्टकडे स्वतःची जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार. त्यामुळे बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट हियर. सी इज द करेक्ट आन्सर हियर. देन नेक्स्ट क्वेश्चन. विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. There is only one citizenship and one domicile. Yes, correct. Okay. There is only one citizenship and one domicile. एक सिटीजनशिप आहे, एक डोमिसाइल आहे. आपण वी आर द सिटीजन ऑफ इंडिया अँड द डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र.
Okay, so one citizen and one domicile, correct. The citizen by birth only can become the head of the state. This is a wrong statement. असं कुठेच दिलेलं नाहीये. The person who wants to be the head of the state means president. Any person who wants to be the president should be citizen of India. Doesn't matter he became the citizen by birth or citizen by naturalization or anything. But that person should be citizen of India. That's the only thing. या ठिकाणी काय म्हटलंय, सिटीजन ऑफ बर्थ ओनली, and only means an extreme statement. Extreme statement is a wrong statement. Then a foreigner once granted the citizenship cannot be deprived of it in any circumstance. Any makes it this statement also an extreme statement. Extreme statement is a wrong statement. त्याचं काय म्हणतात, एकदा तुम्ही सिटिझनशिप घेतली, एखाद्या फॉरेनरने सिटिझनशिप घेतली, कोणत्याच कंडिशन मधून त्याची सिटिझनशिप काढून नाही घेता येत. रॉंग स्टेटमेंट. फॉरेनरची सिटिझनशिप सुद्धा काढून घेतल्या जाऊ शकते. सो ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. ए इज द करेक्ट. 2 and 3 is wrong. Then, which one of the following factor constitute the best safeguard of liberty in a liberal democracy? Okay, की लिबर्टी जे आहे त्याचं सेफगार्ड काय आहे, बेस्ट इन अ डेमोक्रेसी. कोणती प्रोव्हिजन ती लिबर्टी प्रोटेक्ट करते इन अ डेमोक्रेसी, लिबर्टीला सेफगार्ड करते. सी, कमिटेड ज्युडिशरी. नाही बाबा, कमिटेड ज्युडिशरी मीन्स सच अ ज्युडिशरी विच फॉलोज द कमिटेड टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला कमिटेड ज्युडिशरी पाहिजे का? नाही. ओके, त्याने लिबर्टी कशी प्रोटेक्ट? गव्हर्नमेंट काही करेल, ज्युडिशरी होला हो म्हणेल. रॉंग. सो फर्स्ट इज रॉंग. सेंट्रलायझेशन ऑफ अ पॉवर, डेफिनेटली रॉंग. पॉवर काही लोकांच्या हातामध्ये कशाला सेंट्रलाइज पाहिजे बाबा? डिसेंट्रलाइज पाहिजे असते पॉवर. सेंट्रलाइज नको. सेंट्रलाइज पॉवर झाली तर गेली, तुमचं फ्रीडम गेलंय, संपलं तुमचं. त्यामुळे सेकंड इज ऑल्सो रॉंग. इलेक्टेड गव्हर्नमेंट, हा इलेक्टेड गव्हर्नमेंट पाहिजे, पण फक्त गव्हर्नमेंट इलेक्ट आहे म्हणून तुमची डेमोक्रेसी, तुमची लिबर्टी प्रोटेक्ट होणार आहे का? नाही होत. बऱ्याचशा देशांमध्ये, नॉर्थ कोरियामध्ये इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे. आता इलेक्शन झाले नॉर्थ कोरियाचे. नॉर्थ कोरियामध्ये इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे म्हणून का तुमची लिबर्टी आहे का तिथे? नाही. त्यामुळे फक्त इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे म्हणून तुम्हाला लिबर्टी भेटेल असं होत नाही. सेपरेशन ऑफ ए पॉवर्स, यस, सेपरेशन ऑफ पॉवर्स असायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी, तिघांमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर असायला पाहिजे. ते बोथ शुड वर्क इंडिपेंडेंटली. गव्हर्नमेंटनी काही रॉंग केलं, ज्युडिशरी आहे. ज्युडिशियरी काही रॉंग केलं तर गव्हर्नमेंट आहे. जर पार्लमेंटनी काही रॉंग केलं तर ज्युडिशियरी गव्हर्नमेंट आहे. जर गव्हर्नमेंटनी काही रॉंग केलं तर पार्लमेंट अँड ज्युडिशरी. सो देअर शुड बी सेपरेशन ऑफ पॉवर अमॉंग 3 organs ऑफ द स्टेट टू प्रोटेक्ट युअर लिबर्टी. सो डी इज द आन्सर. सेपरेशन ऑफ पॉवर इज द आन्सर. देन अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ व्हायोलेट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जर झालं तर त्यांनी काय व्हायोलेट होते? इथं दिलं राईट टू इक्वॅलिटी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राईट टू फ्रीडम, कन्सेप्ट ऑफ वेलफेअर. What actually violates the DPSP, directive principle of the state policy? Knowledge पाहिजे. Under Article 39 of the Constitution, it is clearly said it is the responsibility of the state to prevent the concentration of wealth. Article 39 मध्ये दिलेलं आहे ही गोष्ट. त्यामुळे Article 39 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये येते. दॅट्स वाय इट्स व्हायोलेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी. B is the answer here. Knowledge based. Again, next, what is the position of right to property in India? Right to property was a fundamental right. It is not a fundamental right now. 44th constitutional amendment जे आहे, it has shifted right to property from Article 19(1)(f) to Article 300(a). Now it is in Article 300. So it is now a legal right, legal and constitutional right. Not a fundamental right. Of course, it's not a fundamental right, but it is a legal and a constitutional right which is available to everybody. Okay, so what it says, legal right available to citizens only, wrong. Only make it wrong itself. फक्त सिटीजन साठी नाही. एखादा समजा बाहेरचा फॉरेनर एखादा व्यक्ती असेल आणि त्यांनी इंडियामध्ये लँड खरेदी करायचं असेल, तो करू शकतो. आता एवढ्या मल्टीनॅशनल कंपनीज असतात, इंडियामध्ये लँड खरेदी करतात ना, ते तर त्यांचे राईट सुद्धा प्रोटेक्ट आहे. नॉट जस्ट सिटीजन्स. लीगल राईट अवेलेबल टू एनी पर्सन. यस, इट इज लीगल राईट अवेलेबल टू एनी पर्सन. बी इज द करेक्ट आन्सर. ओके, इट इज द लीगल राईट, लीगल अँड कॉन्स्टिट्युशनल, आर्टिकल 300(a) मध्ये, अँड अवेलेबल टू एनी पर्सन, नॉट नेसेसरी सिटीजन. फॉरेनर पण इंडियामध्ये लँड घेऊ शकतो. देन फंडामेंटल राईट अवेलेबल टू सिटीजन्स ओनली.
रॉंग. इट इज नॉट अ फंडामेंटल राईट एनीमोर. 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी त्याला रिमूव्ह केलं होतं फंडामेंटल राईटच्या कॅटेगरीमधून. नायदर फंडामेंटल राईट नॉट अ लीगल राईट. दिस इज ऑल्सो रॉंग. इट इज अ लीगल राईट. 300A मध्ये दिलेला आहे म्हणून लीगलच आहे ना तो राईट. यस, कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला आहे. सो बी इज द आन्सर. लीगल राईट अवेलेबल टू एनी पर्सन. फंडामेंटल राईट नाहीये, बट एनी पर्सनला असलेला लीगल राईट आहे. देन what was the exact constitutional status of India on 26 January 1950? कॉन्स्टिट्यूशनचं स्टेटस काय होतं? कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉव्हरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉव्हरियन सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉव्हरियन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. आपल्याला विचारलंय 26 जानेवारीचा when we accepted the constitution. We should know this socialist and this secular word are added later. By which constitutional amendment? 42nd 1976. So C आणि D ऑप्शन तर डेफिनेटली नसणार. मग काय होता कॉन्स्टिट्यूशन मध्ये? सॉव्हरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक हा वर्ड होता. सोशलिस्ट सेक्युलर नंतर आलेला आहे. फक्त सोशलिस्ट सेक्युलर आणि एक अजून एक आहे इंटिग्रिटी, पण तो या ठिकाणी मेन्शन नाहीये. सोशलिस्ट सेक्युलर नसल्यामुळे सी आणि डी तर पहिलेच रॉंग जातो, बिकॉज 76 ला ऍड केलाय. आपल्याला 1950 ला विचारलेला आहे. 1950 ला 3 वर्ड्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते इन प्रिएम्बल वरचा क्वेश्चन आहे. सॉव्हरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक. बी इज द आन्सर. ओके, नॉलेज बेस्ड आहे, माहित पाहिजे. थोडंसं नॉलेज, थोडंसं लॉजिक. देन कम्स नेक्स्ट कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट बिल्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट? कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंटचा अर्थ असतो जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या पॉवरवर लिमिटेशन्स आहेत. ओके, हे असते कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम and constitution is supreme means government don't have unlimited powers. Constitution can limit the power. Government has to work on the limits given by the constitution. That's constitutional government. मग 4 स्टेटमेंट पैकी कोणत्या स्टेटमेंटचा तसा अर्थ लागतोय तो पाहूया. अ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ अ नेशन विथ द फेडरल स्ट्रक्चर. नो नो नो, मिनिंगच लागला नाही. आपण जी गोष्ट सांगितली त्याचा. अ गव्हर्नमेंट हुज हेड एन्जॉयज नॉमिनल पॉवर. नो नो. A government whose head enjoys real power. No, meaning नाही लागत आहे. Meaning कुठे लागतो? A government limited by the terms of the constitution. इथे meaning लागलाय कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंटचा. ही गव्हर्नमेंट कोणाच्या अंडर काम करत आहे? कॉन्स्टिट्यूशननी दिलेल्या लिमिट्सच्या अंडर काम करत आहे. अँड दॅट इज कॉल्ड ऍज द कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट. तेच इथे लागते पहा. गव्हर्नमेंट लिमिटेड बाय द टर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. दॅट्स कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट. इव्हन तुम्ही सिंपल लॉजिक वापरलं, कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट मध्ये कॉन्स्टिट्यूशन शब्द आहे, या ऑप्शन मध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन शब्द आहे. इव्हन इन दॅट लॉजिक तरी लॉजिक जरी वापरलं तरी ते आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचून जाऊ. डी इज द आन्सर हिअर. तर या पेपरमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, मोस्टली क्वेश्चन नॉलेज बेस्ड होते, काही लॉजिक बेस्ड, ट्रिक बेस्ड सुद्धा होते. ज्या ठिकाणी आपण पाहिलं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आपण काढून टाकल्या, काही लॉजिक बेसिसवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर मोस्टली क्वेश्चन नॉलेज बेस्ड, काही लॉजिक बेसिसवर असणार आहे, काही तुमच्या ट्रिक्स ज्या ठिकाणी लागू शकतात त्या ठिकाणी लागू शकतात. 2-4 क्वेश्चन असतील ज्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला पॉसिबल होतील. कळाले? सो दिस इज 2021 पॉलिटी पेपर. अजून बरेचसे पेपर आपण 2013 पासून सगळे करणार आहोत, त्यामुळे बाकीचे सुद्धा आपल्याला पेपर पाहायचे, त्यांचे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे की कसा आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. मी पुन्हा सांगतो, इथे काही आपण सगळं शिकवत बसणार नाही. इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. यू ऑलरेडी रेड द थिंग्स. यू शुड ओनली नो की मला आन्सर कसं करायचं आहे, हे का करेक्ट आहे आन्सर, हे का इनकरेक्ट आहे, ते आपल्याला कळणे आवश्यक आहे. अँड दॅट वी आर गोइंग टू नो. ओके, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.